शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या YouTube चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. उन्हाळी हंगामात टोमॅटो लागवड करताय. थोडक्यात जर आपण बघितलं उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटोची आज उद्या परवा 4 दिवसात लागवड करताय. मग त्याच्यानंतर आपल्याला पहिल्या 30 दिवसामध्ये तिरंगा असेल, प्लास्टिक व्हायरस असेल, तुटा अब्सोल्युटा असेल या संदर्भात काम करत असताना पहिल्या 30 दिवसातील 3 ड्रेंचिंग आणि 4 ते 5 फवारण्या आपण कोणत्या केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण जर बघितलं इथं काल लागवड केलेल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. आपण या ठिकाणी नीट निरीक्षण करा. होल मारल्यानंतर कम्प्लिटली सेंटरला लागवड केलेल्या आपण या ठिकाणी बघतो आहोत. बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मल्चिंग पेपर टाकता येतो, होल मारता येतं. पण लागवड अशा पद्धतीने कम्प्लिटली सेंटरला कशी केली जाते आणि त्याच्यामुळं सुरुवातीच्या 10-12 दिवसात जो पेपरवर टेम्परेचरचा इश्यू येतो आणि मर रोगाचा म्हणजे थोडक्यात तुमचा जो काही खालचा खोडाचा भाग आहे तिथं टेम्परेचरचा इश्यू होतो, तिथं त्या ठिकाणी अडचण येते. त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. नमस्कार, मी अनिल भाऊसाहेब पालखेडे, राहणार पिंपळगाव, गरुडेश्वर. आपल्याला एक प्रश्न असा असेल की डॉक्टर किसानला तुम्ही किती वर्षापासून ओळखता? डॉक्टर किसानना मी तसं तर 8-10 वर्षापासून ओळखतो. त्याच्या अगोदर पण सुनील दिंडे सरांची आमची ओळख होती. पण मी त्यांचं मार्गदर्शन एक 4-5 वर्षापासून घ्यायला लागलो. आता हा टोमॅटोचा प्लॉट तुम्हाला डॉक्टर किसानकडं मार्गदर्शन घेण्यासाठी का द्यावासं वाटलं? मी त्यांचे जे शेतकरी आहेत माझ्या परिचयाचे, त्यांचे शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकलं काही गोष्टी आणि त्यांचे व्हिडिओ पण मी शेतकऱ्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांचं ते मनोगत असेल ते पण ऐकायचो. आणि मग मी 2 वर्षापासून मी स्वतः आपल्या टमाट्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेतलं. मला अतिशय छान वाटलं. त्याच्यामुळे मी उन्हाळी हंगाम हा मी ह्या वर्षी पहिल्यांदा करत होतो. करताय. त्याच्यामुळे मला असं वाटलं की यांना काही गोष्टी विचारायला पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत तुम्ही सगळी शहानिशा केली, वेगवेगळ्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून का डॉक्टर किसानचं तुमची जरी स्वतः माझ्याशी ओळख होती, बऱ्याचशा वेळा मार्गदर्शन घेतलं, पण उन्हाळ्यात कधी तुम्ही टोमॅटो लागवड केली नाही. नाही, पण एकंदरीत सगळं जाणून घेतल्यानंतर डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर केला आणि लागवड केली ती 17/3/2026 ला. हो आज आपण व्हिडिओ घेतोय 18/3 ला. हो बरोबर. मग इथून पुढे मित्रांनो आपल्याला महिनाभरामध्ये काय काम करायचं? चौथ्या दिवशी पहिली ड्रिंचिंग आपल्याला त्या ठिकाणी करायची. उन्हाळी हंगामात थोडा बदल करायचा आहे. नीट लक्षात घ्या, मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडे होता कामा नये. पुढे जाऊन ज्यावेळेस सेटिंग होतं, सेटिंगला टेम्परेचरमध्ये अडचणी येतील त्यासाठी पहिल्या 30 दिवसातील कामकाज महत्त्वाचं आहे. त्यात पहिल्या चौथ्या दिवशी ड्रिंचिंग करायची. एकरी तुमचे 5, 5.5, 6, 7,000 झाडं असतील. कारण 1.5 फुटावर लागवड करतो आपण. 2 सरीमधलं अंतर त्या ठिकाणी आपलं असू शकतं 4-4.5 फूट. आपलं अंतर किती आहे 2 सरीमधलं? हे 2 सरीमधलं अंतर 6 फुटाचं आहे. 6 फुटाचं अंतर आहे बघा. मग इथं साधारणतः किती रोपटं बसलं तुमचं? हे 7,500 काडी. 7.5. नीट लक्षात घ्या, तुमचं 5,000 असेल, 6 असेल, 7,500 असेल, तिथं ड्रिंचिंग पहिली चौथ्या दिवशी करायची. एकरी 1 लिटर प्लॅटिनम. नीट लक्षात घ्या, एकरी 1 लिटर प्लॅटिनम, त्याच्यासोबत 3 किलो 13-40-13, 250 ग्रॅम रिडोमिल गोल्ड किंवा 200 ग्रॅम रोको आणि 100 ग्रॅम ॲक्ट्रा असं एक ड्रिंचिंग पहिलं चौथ्या दिवशी करून घ्यायचंय. तिसऱ्या दिवशी एक साधा स्प्रे तुम्ही कराटे M45 चा करू शकतात. चौथ्या दिवशी ड्रिंचिंग केली. 8व्या-9व्या दिवशी दुसरी ड्रिंचिंग करायची. त्याच्या आधी एक स्प्रे करायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी आलिका रिडोमिल गोल्ड किंवा पेगासस झिंक असा एक स्प्रे करायचा आहे. दुसरी ड्रिंचिंग 9व्या-10व्या दिवशी तुम्हाला करायची. त्या ठिकाणी 200 म्हणजे त्या ठिकाणी 200 लिटरचं प्रमाण फवारणीसाठी आहे. ड्रिंचिंगला तुमचं 5,000 रोपटा असेल, 5,000 झाडं असतील, 6,000 असतील, 7,000 पर्यंत, 7,500 पर्यंत, 8,000 पर्यंत 30 ड्रिंचिंग ठेवायची. 9व्या-10व्या दिवशी तुम्हाला ड्रिंचिंग करायची. एकरी 500 ग्रॅम रॅडिक्स धनकीर्तीचं आणि त्याच्यासोबत 4 किलो वेल ॲग्रोचं मास्टर 20-20-20 अशी एक ड्रिंचिंग तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्यायची. त्याच्यानंतर 12व्या-13व्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची. झेडेलेक्स 200 लिटरला 250 मिली, आबाशिन 100 मिली, कॉम्बीपट 100 ग्रॅम. त्यानंतर परत एकदा तुम्हाला 16व्या-17व्या दिवशी ड्रिंचिंग करायची. 200 लिटर पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगतो. ड्रिंचिंगसाठी एकरी 400 लिटर पाणी लागू शकतं. तिथं तुम्हाला घ्यायचंय 3 ते 4 किलो 1261 आणि 3 ते 4 किलो मॅग्नेशियम सल्फेट 16व्या-17व्या दिवशी. आणि त्याच्यासोबत तुम्ही एखादं कीटकनाशक त्या ठिकाणी लिसंटा 120 ग्रॅम म्हणजे ज्याच्यामध्ये फिप्रोनिल आहे, इमिडा आहे असं कंटेनचं तुम्ही लिसंटा घेऊ शकता, जम घेऊ शकतात, पोलीस घेऊ शकतात.
याचं कारण काय आहे की वाढत्या तापमानामध्ये ज्यावेळेस सिटिंग सुरू होतं त्यावेळेस सकिंग पेस्टचा अटॅक होतो आणि सिटिंग सुरू झाल्यानंतर सकिंग पेस्टचा अटॅक आपल्याकडून थांबवता आल्या न मुळे फळं पिकायला लागल्यावर तिरंगा आपल्याकडे येतो. म्हणून ही ड्रिंचिंग करायची 20, 21, 22 दिवसाला किंवा 23, 24 दिवसाला झाड तुमचं चांगलं गोंडाळलं तिथं तुम्हाला ड्रिंचिंग करायची. शेवटची ड्रिंचिंग त्या ठिकाणी करायची तुम्हाला एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन 2 दिवस जाऊ द्या. 2 दिवसानंतर फवारणी तुम्हाला करायची. झायरम कुमानेल 500 मिली 05234 500 ग्रॅम वेस्पा 40 ते 50 मिली असा एक स्प्रे करा. 2-3 दिवस जाऊ द्या. जवळजवळ प्लॉट तुमचा त्या ठिकाणी स्ट्रक्चर तयार करायच्या वेळेपर्यंत येईल. पहिली बांधणी तुमची जसं पावसाळी हंगामामध्ये 24-25 दिवसाला बांधणी येते तिथं 30-32 दिवस लागू शकतात. आणि ती पहिली बांधणी करण्याच्या वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला एक कीटकनाशकचा चांगला स्प्रे करत असताना 200 लिटर पाण्याला एव्हिसेंट 24 ग्रॅम कवच फ्लो 400 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. मित्रांनो, उन्हाळी हंगामामध्ये 2 गोष्टी लक्षात घ्या. आपला नारायणगाव असेल, जुन्नर असेल, पुण्याचा काही भाग असेल, त्या शेतकऱ्यांना संगमनेरचा काही भाग असेल, संगमनेर असेल, पुणा असेल, जुन्नर असेल, नारायणगावचा काही भाग असेल तिथं, त्याचप्रमाणे बीडचा काही भाग असेल, त्याचप्रमाणे खेडच्या पुढं काही भाग आहे तिथं ज्याला आपण त्या ठिकाणी इंदापूरच्या आसपास जे शेतकरी आहेत, बारामतीचे शेतकरी आहेत, उन्हाळी लागवड करतात तिथं शेतकऱ्यांना तुटा अब्सोल्युटा त्याचप्रमाणे प्लास्टिक वायराच्या अडचणी येतात. त्यासाठी हे शेड्यूल खूप महत्वाचं आहे. आता पहिल्या बांधणीपर्यंत तुम्ही आलात, फुलं लागायला सुरुवात झाली, त्यावेळेस मात्र तिथून दर 10-10 दिवसाला कीटकनाशकांच्या फवारण्या, पांढरी माशी, हिरवा तुडतुडा या संदर्भामध्ये सुरू ठेवणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त फुलांची सेटिंग वाढलेल्या 40 डिग्री सेल्सिअस, 42 डिग्री सेल्सिअस, 45 डिग्री सेल्सिअस मध्ये देखील कसं त्या ठिकाणी सेटिंग चांगलं करता येईल त्या संदर्भामध्ये जसं जसे प्लॉट बनत जातील त्या त्या संदर्भामध्ये मी व्हिडिओ देईलच. अनिल पालखेडे, एक शेवटचा प्रश्न माझा असेल, तुम्ही खूप मोठे द्राक्ष बागायतदार आहात, द्राक्षामध्ये तुमचं खूप मोठं चांगलं काम आहे, भाजीपाल्यामध्ये देखील तुम्ही म्हणजे उन्हाळी हंगामात पहिल्यांदाच टोमॅटोची लागवड करताय. माझा एक प्रश्न फक्त असा असेल की ठीक आहे, आपले संबंध बाजूला ठेवून एक प्रश्न माझा असा असेल की का तुम्ही डॉक्टर किसानचीच निवड केली? डॉक्टर किसानची निवड करायचा हेतू असा, मार्केटमध्ये तसे तर खूप डॉक्टर आहेत, पण शेतकऱ्याला म्हणजे खर्च कसा कमी होईल आणि त्या कमी खर्चातून ते शेतकऱ्याचं जे काही आपण पीक घेतोय त्याचा फायदा कसा होईल हे डॉक्टर किसाननी चांगल्यापैकी अभ्यास करतात आणि त्या अभ्यासाचा फायदा शेतकऱ्याला होतो. त्याच्यामुळे मला असं लक्षात आलं किंवा असं वाटलं मला की आपण डॉक्टर किसानचंच मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. नक्कीच खूप चांगलं वक्तव्य या ठिकाणी अनिल भाऊनी केलंय की बरेचसे मार्केटमध्ये मला कोणाला नावं ठेवायचं नाही किंवा त्यांनी कोणाला नावं ठेवलं नाही, कोणाचं मन दुखवायचं नाहीये. पण एकंदरीत आज शेतकऱ्याला गरज अशी आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसं कमी राहील आणि खर्च कमी राहून उत्पादनात कशी वाढ होईल या अनुषंगाने त्यांनी डॉक्टर किसानच्या माध्यमातून प्लॉट रजिस्टर केला आणि त्या प्लॉटचं संगोपन शेवटपर्यंत करतील. आणि या प्लॉटचे मित्रांनो, तुम्हाला आजचा हा पहिला व्हिडिओ असेल, यानंतर जसंही सेटिंग सुरू होईल 30-35 दिवसाला तेव्हा एक व्हिडिओ असेल आणि हार्वेस्टिंगला एक व्हिडिओ असेल. हा शब्द डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्हाला 100% देतो. अनिल भाऊचा नंबर मी जाणून घेतो, नंबर सांगा आपला. 9890 35 55 34. मित्रांनो, तुम्ही नंबर देखील जाणून घेतला. आजूबाजूचे गिरणाऱ्याचा काही भाग असेल, बरेचसे शेतकरी त्यांना ओळखतात आणि त्यांनी देखील पहिली शहानिशा केली खरोखर डॉक्टर किसानचं मार्गदर्शन कसं आहे, अनेक शेतकऱ्यांशी संपर्क साधून आणि मगच डॉक्टर किसानला उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटोसाठी जोडले. या अगोदर पावसाळी हंगामात बऱ्याचशा वेळा त्यांनी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं. आमचे खूप चांगले जुने संबंध आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो, की एक गोष्ट तुम्हाला सांगतो, उन्हाळी हंगामामध्ये जो शेतकरी सक्सेस होईल आणि येत्या काही दिवसामध्ये बाजारभावाचे अंदाज मी आतापर्यंत जसे दिले, तो एक अंदाज पुढच्या 15-20 दिवसामध्ये मी देईलच की उन्हाळी हंगामात कसं चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर तुम्हाला मे मध्ये किती बाजारभाव भेटेल, जून मध्ये किती भेटेल, हा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत माझा देण्याचा प्रयत्न असेल. आजचा हा व्हिडिओ उन्हाळी हंगामात लागवड केल्यानंतर पहिल्या 30 दिवसात 3 ड्रिंचिंग कोणत्या फवारण्या करून आपल्याला पुढे येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.